नमस्कार. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये माणसाची विनोद बुद्धी अनेक अंगाने फुलते. मात्र ही विनोद बुद्धी फुलत असताना त्याच्यामध्ये लैंगिकता याचा वापर जरा जास्त होतोय याचं असं मला वाटतं. तेव्हा आपण काही सोज्वळ विनोदाच्या माध्यमातून स्टँडअप कॉमेडीऐवजी सिट डाऊन कॉमेडी करता येते का ते आपण आता पाहूया. माणसाच्या मनातील भावना उद्युक्त करण्याचं साधन म्हणजे सोशल मीडिया आहे आणि सुदैवाने आणि दुर्दैवाने भारतामध्ये डेटाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्याचा परिणाम देखील बरा वाईट होतोय. एक वाक्य वाचलं मध्ये की ऑनलाईन प्रेम म्हणजे शेजारच्या घरात होणारी पावभाजी. त्यामध्ये तुम्हाला मिळत तर काहीच नाही, पण खमंग वास मात्र छान येतो. काही लोकांना दुसऱ्याच्या औदार्याचा फायदा घेण्याची फार एक सवय असते. मध्यंतरी एका बँकेत गेलेलो असताना फॉर्म भरताना 2 जण समोर आले अगदी पॉशमध्ये आणि पेन मागू लागले. त्यावेळी बँकेतला जो लटकावलेला पेन होता तो पेन देखील एंगेज होता, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे पेन मागितलं. ते पेन मागितलं ते जवळपास अर्धा तास त्यांच्याकडेच होतं. शेवटी ते मागून घ्यावं लागलं तेव्हा त्यांनी दिलं. आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की या लोकांकडे, या तरुणांकडे 50 ते 60 हजाराचा एक मोबाईल होता आणि यांना साधा 2 ते 3 रुपयाचं पेन ठेवता येत नाही याचं आश्चर्य वाटलं. अशाच स्वरूपाचा एक अनुभव आला तो म्हणजे आमच्या शहरामध्ये एक आजोबा आहेत. त्यांना स्वतःला गाडी चालवता येते की नाही माहिती नाही, परंतु ते जिथं कुठे जातात तिथे प्रत्येकाकडून गाडीची लिफ्ट मागतात. म्हणजे एखादा बाईकवर जर चालला असेल तर त्याला लिफ्ट मागतात. तर हे लिफ्ट मागण्याचा प्रकार गेले काही वर्षापासून चालू होता. तेव्हा आमच्या एका मित्राने त्याची खोड मोडायची म्हणून त्याला लिफ्ट मागितल्यानंतर मागं बसवलं आणि गावाच्या बाहेर स्मशानभूमी आहे तिथं ते सोडून आला. तेव्हापासून तो म्हातारा कोणाला लिफ्ट मागण्याच्या भानगडीतच पडत नाही. सध्या हिंदीमध्ये साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला आहे. तर यापूर्वीचे अॅनिमल आणि कांतारा हे चित्रपट त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, त्या प्रतिसादामुळे भारावून जाऊन की काय सनी देओलचा जाट हा सिनेमा नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा साऊथचे डायरेक्टर गोपीचंद मलिनेन यांनी दिग्दर्शित केलेला आहे. त्यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी 7 ते 8 तेलुगू चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यानंतर हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट. या हिंदी चित्रपटामध्ये सनी देओलची मुख्य भूमिका आहे की ज्या भूमिकेमध्ये बलदेव वीर प्रताप सिंग हा रणतुंगा नावाच्या श्रीलंकन दहशतवाद्याचा सामना कसा करतो हे त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. परंतु माझा एक आक्षेप असा आहे, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, की साऊथचे जे चित्रपट आहेत त्याचं टेकिंग हे खूप भडक असतं आणि त्याच्यामध्ये खूप असा हिंसाचार, एक प्रादेशिक अस्मिता ती असावी त्याबद्दल काही तुमत नाही. परंतु एखादा सीन घेताना तो जास्तीत जास्त भडक आणि रक्तबंबाळ कसा करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं. आणि जाट या चित्रपटामध्ये दिग्दर्शक गोपीचंद यांनी हिंदी अभिनेता सनी देओल याला साऊथ पद्धतीने दिग्दर्शित करून त्याच्या भूमिकेला, म्हणजे ती भूमिका जी सनी देओलनी जाट या चित्रपटात केलेली आहे, मला वाटतं त्यांनी इथून पुढे चित्रपट करताना साऊथचा दिग्दर्शक जर असेल तर थोडा विचार करून अग्रीमेंट साईन करावं. कारण साऊथच्या दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे जी हिंदीला अपील होत नाही. त्यामुळे हे काहीतरी घुसडल्यासारखे सीन वाटतात. आणि हा जाट हा सिनेमा इतका म्हणजे त्याच्यामध्ये व्हायलन्स आहे, इतक्या पद्धतीने गुंडांचे त्याच्यामध्ये मुडदे पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सीन तर असा आहे की बुलेट्स सुरू करतात आणि ती बुलेट सुरू करून त्या सायलेन्सरमधून जो धूर येतो तो धूर ओतणारा सायलेन्सर एका माणसाच्या तोंडात घालतात आणि गाडी रेस करून त्याला मारून टाकतात. तर त्या अशा भयंकर सीन्सना सेन्सॉर परवानगी कशी देते हे कळत नाही. हा चित्रपट म्हणजे जाट हा चित्रपट
मला तरी तसं काही विशेष आवडला नाही. तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये कळलं तर बरं होईल. शेवटी एक मस्त वाक्य, माणसानं विवाह जरूर करावा, कारण सारखं सारखं आनंदित होण्यात काय अर्थ आहे.